काही दिवसापूर्वी राज्याचे निकाल लागले. या राज्याच्या निकालांमध्ये सगळे अनपेक्षित निकाल लागलेले आहेत. राज्यभरात सगळे जे दिग्गज आहेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. काही ठिकाणी नवीन चेहरे हे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला अनेक दिग्गजांचा पराभव झालेला पाहायला मिळतो. अशातच आता जे पारनेर जे हाय व्होल्टेज कायम राहिलेला आहे. लोकसभा निवडणुकीपासून पारनेर हा राज्याच्या चर्चेचा विषय झालेला आहे. त्या पारनेर मतदारसंघामधून विद्यमान खासदारांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार काशीनाथ दाते सर निवडून आलेले आहेत. आज आपण काशीनाथ दाते सरांसोबत आहोत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं त्यांच्या विजयाचा विषय कसं सर, विजय कसा खेचून आणला? विजय खेचून मी आणणारच होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतील एक घटक पक्ष आहे आणि महायुतीनं राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही काम केलेलं आहे या संपूर्ण राज्यामध्ये, त्या कामाचा निश्चितपणे परिणाम या निवडणुकीवर होता. अतिशय चांगले निर्णय राज्य सरकारने घेतलेले होते आणि म्हणून महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार होता याची खात्री मला देखील होती. माझा 40 वर्षाचा जो राजकीय अनुभव आहे त्या राजकीय अनुभवाच्या माध्यमातून मी यापूर्वी केलेली जी कामं आहेत त्या कामाची नोंद खऱ्या अर्थानं आमच्या मतदारांच्या मध्ये, जनतेमध्ये होती. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाची 5 वर्षे बिघडलेली जी स्थिती होती, इथं सुसंस्कृतपणाचं राजकारण हे कधीच संपून गेलेलं होतं. सगळं असंस्कृतपणाचं राजकारण या मतदारसंघामध्ये होतं आणि त्या दृष्टीनं मला 100% खात्री होती की माझ्यासारखा चेहरा जर या जनतेसमोर आला तर निश्चितपणे या राजकारणाला परिवर्तित करण्यासाठी ही जनता साथ देईल याची मला 100% खात्री होती. सर, 40 वर्षापासून आपण राजकारणात आहात. 40 वर्षाचं राजकारणाचा कुठेतरी या विधानसभेला फायदा झाला असं वाटतं? 100% फायदा झाला. कारण शेवटी ती तपश्चर्याच होती एक माझी. 40 वर्ष मी पूर्णपणे झोकून देऊन काम केलेलं आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या क्षेत्रामध्ये मी कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला एक सांगेल मी की पारनेर बाजार समिती ज्यावेळेस मी 2006 साली त्या ठिकाणी पहिल्यांदा सभापती झालो, त्यावेळेस त्या बाजार समितीची अवस्था फक्त 25 लाख रुपये उत्पन्न वर्षाला होतं आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार देखील भागू शकत नव्हते. एवढंच उत्पन्न त्या बाजार समितीचं होतं. एक कार्यालयाची इमारत सोडली तर तिथं काहीच नव्हतं. सलग मी 8 वर्ष सभापती त्या बाजार समितीमध्ये राहिलो. 8 वर्षाच्या कालावधीमध्ये ती बाजार समिती मी महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजार समित्यांच्या स्पर्धेमध्ये नेऊन ठेवली. 25 लाखाच्या उत्पन्नवाली बाजार समिती मी 3.5 कोटी रुपयाच्या उत्पन्नावर नेऊन ठेवली. शिवाय आतमध्ये लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग ते आडत्यांचे गाळे असतील, शेल हॉल असेल, गोडाऊन्स असतील, या सगळ्या इमारती माझ्या त्या 8 वर्षा काळामध्ये मी त्या ठिकाणी उभ्या केल्या. आणि विशेषतः एक महाराष्ट्रामध्ये एक पहिल्यांदा अपवादात्मक उदाहरण मी निर्माण केलं की बाजार समितीला स्वतःच्या मालकीचा पेट्रोल पंप, इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप मी भाळवणीसारख्या ठिकाणी या बाजार समितीला मिळवून दिला. आणि ते काम माझं बाजार समितीचं जे आहे ते संपूर्ण या पारनेर मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या डोळ्यात अतिशय भरलेलं होतं. आणि म्हणून मी हे उदाहरण दिलं. जिल्हा परिषदेमध्ये 2च वर्ष संधी मिळाली. मी 2 वर्षामध्ये बांधकाम समिती काय असते हे संपूर्ण जिल्ह्याला दाखवून दिलं. सगळ्या जिल्ह्यामध्ये त्या समितीच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर कामं केली. त्याचा खूप प्रसिद्धी गवगवा देखील झाला. आणि म्हणून मला 100% खात्री होती की मी जिथं जे काम करतो त्या ठिकाणी अतिशय निष्ठेनं आणि चांगलं काम करतो, त्याच्यामुळे जनता माझ्यावर विश्वास ठेवेल याची मला खात्री होती. सर, या सगळ्या निवडणुकांमध्ये तुमच्या कामापेक्षा किंवा जे विकास कामं आहेत, पुढील जे विकासाचे काम करणे त्यापेक्षा आरोप प्रत्यारोपांवर हा सगळी निवडणूक झाली, काय सांगा? माझ्याकडनं कुठलाही आरोप केला गेला नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. मी निवडणुकीच्या काळामध्ये आज जे बोलतोय ते निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणालाही कधीही बोललो नाही, कुठल्याही सभेत बोललेलं नाही, समोरच्या उमेदवारावर मी टीका केलेली नाही. फक्त एकच मुद्दा सांगितला की मतदारसंघामध्ये जी दंडकशाही आलेली आहे त्या दंडकशाहीला मला संपवायचं, एवढाच मुद्दा उपस्थित केला. दंडकशाही कोणी केली ती संपणारच होती आणि मग त्याच मुद्द्यावर मी प्रचार केला. आरोप वगैरे मी कुठल्याही प्रकारचे केले नाही. मी माझ्या जनतेला विकासाचं विजन दाखवलं. तुमचे आज असलेली अवस्था ही अवस्था मी भविष्यात निश्चितपणे बदलणार आहे एवढंच मी जनतेला आश्वासित केलं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने मी निवडणूक लढवली. लोकसभेला ज्या तालुक्याने खासदारांना मताधिक्य दिलं त्याच तालुक्याने विधानसभेला त्यांना नाकारलं असं वाटतं का? खासदारांच्या निवडणुकीमध्ये थोडासा चुकीचं अपप्रचार त्या ठिकाणी निश्चितपणे झाला. केंद्र सरकारच्या विरोधात झाला, राज्य सरकारच्या विरोधात झाला आणि त्याचा दुष्परिणाम खासदारकीमध्ये सुजयदादासारखं एक अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व की त्या व्यक्तिमत्वाला पराभवाला सामोरं जावं लागलं. ती परिस्थिती विधानसभेमध्ये नव्हती. लोकसभेच्या निवडणुकीनंतर
दुधाची परिस्थिती, दुधाचे 5 रुपयाच्या ऐवजी 7 रुपये अनुदान सरकारने केलं. कांद्याच्या निर्यातीच्या बाबतीमध्ये सरकारनं धोरणामध्ये बदल केला. त्याचा परिणाम असा झाला की 25 रुपयापासून तर आज 90 रुपयापर्यंत, 80-90 रुपयापर्यंत कांदा इलेक्शनच्या काळामध्ये त्या ठिकाणी गेलेला होता. त्याच्यामुळे शेतकरी बंधू आमचा एकही नाराज नव्हता. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजना आणली, आमच्या महिला भगिनी सगळ्या खुश झालेल्या होत्या. वीज बिल माफ केलं, आमचे सगळे शेतकरी खुश झाले होते. त्याच्यानंतर 1 रुपयात पीक विमा दिला, अनेक शेतकऱ्यांच्या नावावर लाखो रुपयाचा विमा जमा झाला. या सगळ्या गोष्टी या विधानसभेच्या दृष्टीने अनुकूल झाल्या आणि त्याचा फायदा निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रात, जसं पारनेर नगर मतदारसंघ नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो. 232 जागांचं एवढं स्पष्ट बहुमत आणि मोठं बहुमत या महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळालेलं आहे. सर, तुमचा तालुका तसा पहिल्यापासून राजकारणाशी एकदम चर्चेत असतो, कायमच राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत राहिलेला आहे. यंदाची विधानसभा देखील ती चर्चेत राहिली आहे. तुमच्यासोबत जे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले होते त्यांनी नंतर परत अपक्ष फॉर्म भरला, त्यांनी नंतर काय अपक्ष म्हणून ज्यांनी अर्ज भरले होते त्यातले पहिल्यांदाच सुजित पाटील झावरे जे आहेत आमचे सहकारी, त्यांनी सुरुवातीलाच त्यांचा अर्ज विड्रॉल केला आणि मला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. विजूभाऊ आवटी जे आहेत त्यांना थोडीशी अपेक्षा होती, कारण तो एक तरुणांचा आयडॉल असा उमेदवार होता आणि तरुणांच्या मध्ये त्याची एक वेगळी क्रेज होती आणि निश्चितपणे तरुणांच्या मध्ये क्रेज असलेला उमेदवार आणि त्या तरुणांच्या आग्रहाखातर त्यांनी उमेदवारी ठेवली. परंतु शेवटच्या 3 दिवसामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विचाराच्या पलीकडे किंवा यांच्या आदेशाच्या पलीकडे न जाणारा तो कार्यकर्ता होता. त्यांचं कुठल्याही परिस्थितीत ऐकेल असाच तो कार्यकर्ता होता आणि म्हणून सुजयदादांनी त्याला समजावलं आणि निवडणुकीचं संपूर्ण गणित स्पष्टपणे त्याला सांगितलं की आपल्याला जे टार्गेट आहे ते टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर तुझी उमेदवारी पाठीमागे घेतली पाहिजे किंवा तू पाठिंबा दिला पाहिजे, अशा पद्धतीचं त्याला समजावलं आणि त्यांनी देखील सुजयदादांचं ऐकलं. सन्माननीय नेते अजितदादा पवार यांच्या भाळवणीच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे पाठिंबा दिला आणि आम्ही ज्या उद्देशाने निवडणूक लढवायचा आमचा जो उद्देश होता तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला या निवडणुकीत झाला. या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी देखील त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या, त्या सभेचा नक्की फायदा झाला? 100% अजितदादाच्या सभेचा फायदा झाला. आदरणीय नामदार मुंडे साहेबांच्या सभेचा देखील फायदा झाला. निगोजमध्ये त्यांची सभा फार मोठी झाली, अतिशय प्रभावी भाषण त्यांचं त्या ठिकाणी झालं आणि अजितदादांनी जी सभा घेतली त्या सभेतच विजूभाऊ आवटीने त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सह येऊन त्या सभेतच मला खरं म्हणजे पाठिंबा दिला आणि अतिशय त्या भाळवणीच्या परिसरातल्या इतिहासात अशी कधीच झाली नव्हती अशी सभा अजितदादांची त्या ठिकाणी झाली आणि त्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण मतदारसंघावर झाला, माझं मताधिक्य वाढण्यामध्ये झाला. लोकसभा निवडणुकीनंतर असं बोललं जात होतं की लंकेंनी अनेक जाहीर सभांमध्ये सांगितलं होतं की हा जिल्हा पूर्ण 12 जे आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणतो, पण याच्या उलट झालेलं आहे. काय सांगाल, त्यांचं जे महत्वाकांक्षा होती ती झाली का? महत्वाकांक्षाची अतिरेक झाला, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मी नेहमी उदाहरण देतो महाभारताचं की कौरवांना अहंकार झाला तर तो त्यांचा शेवटी संपला. तसं राजकारणामध्ये जो कोणी व्यक्ती अहंकारानं त्या ठिकाणी राहील त्यांचा अशाच पद्धतीचा शेवट होत असतो. हे तर काहीच नाही, ते राजकारणामध्ये उद्या भविष्यात दिसणार पण नाही अशी परिस्थिती निर्माण निश्चित नाही. शेवटचा प्रश्न, आता निवडून आला, पुढचे 5 वर्ष आता आमदारकीचे आहेत, तालुक्यासाठी काय विजन केलेलं आहे, काय सांगा? तालुका मी विचार करत नाही, मतदारसंघ म्हणतो. नगर आणि पारनेर मतदारसंघ, या मतदारसंघातले जे काही कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे जी काही कामं असतील ती कामं मार्गी लावण्याचं विजन आहे. जलसंधारणाच्या बाबतीमध्ये काम जास्त करण्याची गरज आहे, कारण आमचे दोन्ही तालुके जे आहेत हे दुष्काळी तालुके आहेत. सातत्याने इथं पाणी टंचाई निर्माण होते. कुकडीचं आवर्तन वेळेवर सुटलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी देखील मी प्रयत्नशील राहणार आहे. साखळीच्या मुद्द्यावर सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या सहाय्यानं, यांच्या मदतीनं निश्चितपणे त्या प्रश्नात देखील लक्ष घालण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पठार भागात, आमच्या कानोर पठार भागात जे 1 TMC पाण्याचा जो विषय बऱ्याच वर्ष प्रलंबित आहे त्या संदर्भात देखील लक्ष घालणार आहे. आमच्याकडे एक पारनेरला शिवडो म्हणून पाझर तलाव आहे, त्या शिवडोमध्ये लिंक कॅनल करून पिंपळावजोग्याचं पाणी सोडायचे बाकी राहिलेलं आहे. तर तो जो प्रलंबित पडला प्रश्न त्याच्यामध्ये देखील मी मार्ग काढणार आहे. आणि तालुक्याच्या मतदारसंघाच्या दृष्टीनं शैक्षणिक बाबतीमध्ये ज्या ज्या काही असुविधा अजून प्राथमिक शाळांच्या मध्ये असतील किंवा माध्यमिक शाळांच्या मध्ये असतील त्याच्या संदर्भातला सुद्धा एक ड्राईव्ह घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा निश्चितपणे करणार आहे.
आणि मग आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा एक पारनेरला चांगलं मोठं रुग्णालय त्या ठिकाणी पूर्वीच प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याच्यात लक्ष घालणार आहे. पारनेर शहराची पिण्याच्या पाण्याची योजना जी आहे ती प्रलंबित पडलेली आहे. मुळा डॅमवरून ते पाणी आणायचे, त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे. पारनेर नगरपंचायतला एक प्रशासकीय इमारत अतिशय भव्य दिव्य करायचा माझा विजन आहे आणि तिथं देखील एक चांगली इमारत त्या ठिकाणी पारनेरच्या नगरपंचायतला मी उभी करणार आहे. अशा अनेक माझ्या विजनमधली कामं निश्चितपणे आहेत, ती जवळपास शक्यतो मी सगळी मार्गी लावण्याचा 5 वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे. सर, तुमच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा. हे होते काशीनाथ दाते सर, जे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधून आता निवडून आलेले आहेत. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.